मंडळी, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. तर चैत्र नवरात्रीची सुरुवात व आपल्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. या दिवसापासूनच दारोदारी समृद्धीचे प्रतीक मानली जाणारी गुढी उभारली जाते. या दिवशी काही कामे केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट ही होत असते. तर त्यासाठी आपल्या घरातील थोडं धान्य दान करावं. आपण जेवढं दुसऱ्यासाठी दान करतो त्याच्या दुपटीने ते आपल्याला मिळत असतं. त्यामुळे गुढी उतरवल्यानंतर त्या कलशामध्ये तांदूळ किंवा गहू तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही भरावं. यथाशक्ती दक्षिणा ठेवावी आणि त्यासोबत 2 हळकुंड देखील ठेवावीत. देवघरासमोर हा कलश ठेवून व थोड्या वेळाने त्या कलशातील धान्य गरजू व्यक्तींना दान करावं किंवा तुम्ही मंदिरात दिलं तरीही चालेल. त्यानंतर गुढी उतरवल्यावर जी कडुलिंबाची पानं असतात त्यातील काही पानं साठवणीच्या धान्यामध्ये मिक्स करावी. यामुळे धनधान्याची कमतरता आपल्याला कधीही जाणवत नाही. तसेच आर्थिक भरभराट देखील होत असते. श्री स्वामी समर्थ.